श्रीमती वसल्याबाई नाईक महिला महाविद्यालयात आज दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक रात्रकालीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुंढे सर उपस्थित होते। तसेच कार्यकारी प्राचार्य डॉक्टर वंदना वानखेडे यांचीही उपस्थिती होती। व्यासपीठावर कार्यालयीन अधीक्षक गोदमले सर देखील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी मंडळाच्या समन्वयक डॉक्टर जीवने मॅडम यांनी प्रास्ताविक सादर केले। यानंतर श्रीमती वसल्याबाई नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर पदवी वितरण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। कला विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली पांडे यांनी पदवीप्राप्त विद्यार्थिनींची नावे जाहीर करून त्यांना पदवी प्रदान केली। बीएससी होम सायन्स विभागाच्या डॉक्टर वंदना वानखेडे यांनी त्यांच्या विभागातील विद्यार्थिनींची नावे जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान केली। वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक कमरकिशोर पंडागळे यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींची नावे जाहीर करून त्यांना पदवी प्रदान केली। गृह अर्थशास्त्र विभागाच्या डॉक्टर जीवने मॅडम यांनी पदवीप्राप्त विद्यार्थिनींची नावे जाहीर केली। तसेच MA संस्कृत विषयातील विद्यार्थिनींची नावे डॉक्टर वैशाली पांडे यांनी जाहीर केली। यावेळी सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली। तसेच MA इतिहास विषयातील विद्यार्थिनींची नावे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर वर्मा यांनी जाहीर करून पदवी प्रदान करण्यात आली। कार्यक्रमात प्रास्ताविक पर भाषण कार्यकारी प्राचार्य डॉक्टर वंदना वानखेडे यांनी केले, तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अनिल मुंढे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सरिता चंदनकर यांनी केले। स्वागत गीत प्राध्यापक आकाश ताविडे आणि विद्यार्थिनींनी सादर केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दीपा काळीकर यांनी व्यक्त केले। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहे का? हाँ, युनिव्हर्सिटी संत गाडगेबाबा। माझे नाव शिल्पा गजानन ढोले। मी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांच्या प्रसिद्ध झालेल्या गुणवंत यादीमध्ये प्रथम आलेली आहे आणि यासाठी मला दोन सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक याची मी मानकरी ठरली आहे। आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे झालेल्या समारंभामध्ये मी जाऊन आलेले आहे। 23 फेब्रुवारी हा दिवस, त्यामध्ये माझा सत्कार करण्यात आलेला आहे। थँक्यू। याची श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते, कारण अतिशय ग्रामीण भागातून असल्यामुळे माझ्या सर्व शिक्षणाचा खर्च त्यांनी केलेला आहे आणि मला वेळोवेळी प्रोत्साहन केले। याबद्दल मी माझ्या आई वडिलांचे मनापासून अभिनंदन करते आणि माझ्या सोबतच माझ्या शिक्षकांचे सुद्धा मी त्यांना सुद्धा थँक्यू म्हणते। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार, मी डॉक्टर रंजना जीवने श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयामध्ये गृह अर्थशास्त्र विभागाची विभाग प्रमुख म्हणून गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहे। आज आमचा पदवी वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आमच्या वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची मेरिटची परंपरा यावर्षीही आमच्या विद्यार्थिनींनी अबाधित राखली। गृहविज्ञान शाखेची कुमारी शिल्पा ढोले यावर्षी गुणवत्ता यादीमध्ये तर आली, तिला 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदकाची ती मानकरी ठरलेली आहे। त्याचबरोबर आमच्या संस्कृत MA विभागाची विद्यार्थिनी कुमारी शारदा खंदारे ही सुद्धा यावर्षी मेरिट मध्ये आलेली आहे। आमचं महाविद्यालय अशा गुणवान विद्यार्थिनींची खाण आहे। विविध क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थिनी कार्यरत आहे। हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की आज आम्ही या विद्यार्थिनींना पदवी वितरित करीत आहोत। या बाहेरील अवकाशामध्ये जाऊन उंच भरारी घ्यावीत आणि सगळा अवकाश कवेत घ्यावं ही त्यांना शुभेच्छा देते। महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी समन्वयक या नात्याने या सर्व पदवीप्राप्त विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक करते आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुमंगल कामना या ठिकाणी इच्छित करते। धन्यवाद। वंदना वानखेडे, कार्यकारी प्राचार्य श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद। आज आमच्या महाविद्यालयामध्ये अमरावती विद्यापीठाच्या 17, 25, 26 मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनी त्यांचा सत्कार समारंभ तसेच पदवी वितरण समारंभ सोहळा आज संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर अनिल मुंढे सर यांना आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महाविद्यालयामध्ये आमचा सोहळा संपन्न होत आहे। अनेक गुणवंत विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयामध्ये
आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थिनी सुद्धा या महाविद्यालयामधून घडलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज पदवी वितरण समारंभ संपन्न झाल्यानंतर विद्यार्थिनींसाठी काही माजी विद्यार्थिनी ह्या प्रेरणा स्रोत ठरतील यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी कार्य केलेल्या अशा आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा या ठिकाणी एक सोहळा आम्ही संपन्न करीत आहोत व त्या विद्यार्थिनी या पदवी वितरण समारंभाला उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना खरोखर मार्गदर्शक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा सोहळा या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे.